जेव्हा हा मी पदार्थ बनवला आणि घरातल्यांना खायला दिला, तेव्हा मी त्यांना विचारलं की हा पदार्थ मी कशापासून बनवला, एकदा नक्कीच मला सांगा. तर ते मला म्हटले की बेसन पिठापासून बनवला आहे. पण म्हटलं बेसन पिठापासून नाही, तर म्हटले चव तर बेसन पिठासारखीच लागते, पण म्हटलं बेसन पिठापासून अजिबात बनवला नाही. अशी एक ट्रिक वापरून बनवलं की पाहूनच सगळे थक्क झाले. तर मग बनवायचं कसं, चला तर तुम्हालाही पटकन सांगते. तर बघा, इथे चणा डाळ घेतली होती मी, 1.5 वाटी चणा डाळ आहे. ही चणा डाळ ना मी कमीत कमी 8 ते 9 तास चांगली भिजून घेतली होती. रात्रभर मी पाण्यामध्ये याला भिजत ठेवलंय. आणि नंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आणि मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घेतली. तर फिरवताना सुद्धा मी थोडं पाण्याचा वापर केला आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, थोडंच पाणी वापरायचं. जर जास्त पाणी वापरलं तर आपलं हे जे बॅटर आहे ते पूर्णपणे पातळ होऊ शकतं आणि आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे तो चांगला व्यवस्थितपणे नीट बनवू शकत नाही. त्यामुळे थोडं पाणी टाकून ना मी ही बॅटर चांगलं व्यवस्थितपणे एकदम असे बारीक करून घेतले. त्यामध्ये डाळीचे तुकडे अजिबात ठेवलेले नाही आहेत, चांगलं बारीक केलं. आता कढईमध्ये तेल अगोदरच गरम करून ठेवलं होतं. चांगलं तेल गरम झालं की छोटे यामध्ये वडे टाकून घ्यायचे. ज्या पद्धतीने आपण भजी तळतो सेम त्याच पद्धतीने ते टाकून घ्यायचे. पण सरसकट एकदाच न टाकता थोडे टाकायचे आणि जास्त मोठे न टाकता थोडेसे बारीकच टाकायचे, म्हणजे ते तळतात व्यवस्थितपणे. आणि ना आपल्याला इथे जास्त याचा डार्क कलर करायचा नाही, आपल्याला एकदम मीडियममध्ये त्याचा कलर ठेवायचा. जास्त इथे पांढरट पण कलर नाही आणि जास्त एकदम असा लालसर पण नाही, एकदम मीडियममध्ये याचा कलर ठेवलेला आहे. तर बघा, आता या पद्धतीने मी ही तळून घेतले आहेत. जास्त डार्क पण नाही आणि जास्त पांढरे पण नाही. तर सगळे याच पद्धतीने मी तळून घेतले आहेत. आणि आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे. थंड झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येही टाकून घ्यायचे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना थोडेसे हाताने असे कुस्करून टाकायचे, म्हणजे ते पटकन मिक्सरला बारीक होतं. आणि आपल्याला हे बारीक करताना ना एकदम छान असं बारीक करायचं, जास्त असं ठोकर ठेवायचं नाही. तर बघा, आता हे मिक्सरमध्ये मी टाकून घेतलं आणि मिक्सरचं टोपण लावून एकदम असं याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम छान अशी मी याला आपली एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतली. जर तुम्हाला थोडंसं असं दाणेदार ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण दाणेदार न ठेवता जर असं बारीक केलं तर चवसुद्धा खूप छान लागते. तर बघा, आता हे छान बारीक झालं. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे, ते मी कढईमध्ये काढून घेत आहे. अशाच पद्धतीने जे राहिलेले आहेत आपण तळून घेतलेले तेच मी बारीक फिरून एका कढईमध्ये टाकून घेतलं. एका मोठ्या कढईमध्ये आता मी साधारणतः 2 चमचे तूप घालून घेतले आणि जे आता आपण मिक्सरमधून काढून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं आणि अगोदर याला हलकं छान असं भाजून घ्यायचं. भाजण्याचं कारण म्हणजे आपण ते थोडंसं तर तळलंच आहे, पण जास्त कधी ना एखाद्या वेळेस तळण्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, कधी कच्चं पण राहू शकतं. पण तसं कच्चं राहिल्यामुळे जर आपण या पद्धतीने भाजून घेतलं तर छान भाजलं जातं आणि खायला सुद्धा त्याची टेस्ट छान येते. तर बघा, छान असं 5-10 मिनटं मी याला कलर येईपर्यंत भाजून घेतला. जास्त डार्क कलर करायचा नाही, थोडासा मीडियमच कलर ठेवून मी भाजून घेतलं. चांगलं भाजलं की बाजूला काढून घ्यायची कढई. दुसरी कढई गॅसवर ठेवायची, त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी साखर टाकून घ्यायची. डाळ जितकी होती, 1.5 वाटी डाळ होती, चणा डाळ होती ती, म्हणजेच हरभरा डाळ. जी डाळ आपण 1.5 वाटी घेतली तितकीच इथे आपल्याला साखर घ्यायची आणि ते आपल्याला 1/2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि चांगली साखर यामध्ये विरघळून घ्यायची. आता इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक कसा हवा. तर पाकाचं प्रमाण जर परफेक्ट असेल ना तर आपली जो कुठलाही पदार्थ आपण बनवत असू तो पदार्थ एकदम असा परफेक्ट होतो. त्यामुळे हा पाक कसा करायचा मी तुम्हाला एकदम परफेक्ट सांगते, म्हणजे तुम्ही सुद्धा हा पदार्थ करायला घ्याल त्यावेळेस तुमच्या सुद्धा लक्षात येईल. सगळी साखर या पाण्यामध्ये विरघळली आहे. तर मी एकदा चेक केलं होतं, वाटीमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये थोडेसे ड्रॉप ह्या पाकाचे टाकले तर पाक आणखीन पण तयार झाला नाही. परत यांना आम्ही आणखीन 5-10 मिनटं चांगलं व्यवस्थितपणे शिजवून घेतलं आहे. तर आता पाक तयार झाला आहे का नाही पाण्यासाठी बघा, काय करायचं, आता वाटीत पाणी घ्यायचं, पाकाचे काही ड्रॉप त्यामध्ये टाकायचे आणि 2-3 ड्रॉप्स एका जागेवर टाकून घ्यायचे आणि हाताने ना याला छान अशी गुळी होते का नाही हे पाहायचं. तर बघा, एकदम छान अशी याची गोळी तयार होत आहे. तर याच पद्धतीने आपल्याला पाक तयार करायचा आहे. आणि जर अशी गोळी बनत नसेल तर परत आणखीन 5 मिनिटं त्याला शिजून घ्यायचं आणि परत नंतर चेक करायचं. या पद्धतीने जर अशी गोळी तयार झाली तरच आपला पाक परफेक्ट तयार होतो आणि आपली रेसिपी पण एकदम छान तयार होते. तर बघा, एकदम छान अशी मी पाण्यातून बाजूला काढली गोळी आणि हात आपण करून दाखवते. तर बघा, एकदम चांगली अशी गोळी तयार झाली. अशी कडक चांगली गोळी येऊन द्यायची. गोळी आली की लगेच फटाफट गॅसवरची ती कढई बाजूला काढून घ्यायची आणि जे मिश्रण आपण हलकंसं भाजून घेतलं त्यामध्ये हे लगेच गरम पाक आपल्याला ओतून घ्यायचा आहे. सगळा पाक मी एकदाच ओतून घेत आहे, कारण आपण परफेक्ट प्रमाण घेऊन पाकाचं सुद्धा व्यवस्थित प्रमाण घेऊन हा पदार्थ बनवायला घेतला आहे. जितकी डाळ घेतली तितकी साखर घेतली तर आपलं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट होतं आणि आपली रेसिपी सुद्धा छान होते. तर बघा, सगळा पाक यामध्ये घालून घ्यायचा आणि आता याला चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करायचं. तर इथे मिक्स करून घेतलं की आपल्याला हे जे आहे ना मिश्रण ते आपल्याला असंच 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवायचे. पण यातनं मी थोडंसं फूड कलर टाकत आहे, कारण मला थोडासा या लाडूला कलर हवा आहे. त्यामुळे यात मी थोडासा फूड कलर टाकला आहे. तुम्हाला नसेल टाकायचा तरी स्किप केला तरी चालतं, किंवा तुमच्याकडे केशर असेल तर केशर घातलं तरी उत्तमच. तर बघा, यातनं मी कलर घातला आहे आणि आता कलर घालून याला चांगलं व्यवस्थितपणे कलर मिक्स होईपर्यंत चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे.
तर हे कलर मिक्स झाला की आपल्याला हे मिश्रण असंच थोड्या वेळ थंड होऊन द्यायचं, चांगलं असं कोमट होऊन द्यायचं. कोमट झाल्याच्या नंतरच आपण हे लाडू बांधायला घेणार आहोत. तर याला मी 15 ते 20 मिनिटं असंच बाजूला ठेवून घेतलंय. जास्तही बाजूला ठेवायचं नाही, म्हणजे जास्त वेळ पण थंड करून द्यायचं नाही. जर पूर्णपणे थंड झालं तर ते मोकळं होईल आणि आपल्याला लाडू बांधता येणार नाही. त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच याचे आपल्याला लाडू बांधायचे. तर यातनं मी थोडेसे मगज टाकून घेतले आहेत, जे टरबूजाचे बिया. तुम्ही यामध्ये तुम्ही हवे त्या तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर ड्रायफ्रुट्स पण टाकले तरी चालतात, पण इथे मी मगज टाकलेत. कारण आपण मार्केटमधून लाडू विकत आणतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये कसे मगज असतात, दिसायला पण छान दिसतं आणि खायला सुद्धा त्याची चव छान येते. त्यामुळे इथे मी मगज टाकून घेतले आणि मिक्स करून घेतले. आता याचे एक एक करून लाडू बांधून घेऊया. तर इथे ना मी कधी पण लाडू बांधता वेळेस ना दोन्ही हाताने बांधते, कारण मला दोन्ही हाताने लाडू बांधताना खूप भारी वाटतं आणि मला येतात पण ते पटपट. जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही एका हाताने बांधले तरी काही हरकत नाही. तर इथे 4-5 लाडू बांधून घेतले आहेत आणि अशाच पद्धतीचे बाकीचे राहिलेले पण या मिश्रणाचे मी लाडू वळून घेतले आहेत. तर बघा किती छान मस्त आपले लाडू दिसत आहेत. मी बाहेर हा व्हिडिओ शूट केला, तर बाहेर सुद्धा खरंच खूप छान हा व्हिडिओ शूट झाला आहे आणि इतका मस्त दिसत आहे ना, तुम्ही पाहू शकता किती छान आपले मस्त असे जिभे उठतच विरघळणारे हे आपले बेसन पिठाचा वापर न करता आपण चणा डाळीपासून हे लाडू बनवले आहेत. तर तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला किंवा कुठल्याही फेस्टिवलला तुम्ही हे लाडू एकदा नक्कीच बनवून बघा. एकदम झटपट रेसिपी होते आणि खायला सुद्धा खरंच खूप छान आहे. एकदम असा जिभे टाकताच विरघळणारा आपला हा चणा डाळीचा लाडू बनवून तयार आहे. या रक्षाबंधनला किंवा आणखीन भरपूर सारे सणवार पुढे येतच आहे, त्या सणवाराला सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून बघा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.